नमस्कार बालमित्रांनो, आज आमची सहल गेली होती। आज काय आहे बरोबर आज श्रावणी सोमवार। मग आम्हीही गेली परिसरात आणि मंदिरात भेट द्यायला। छान छान ओढा पाहिला, किती सुंदर खायचं पाणी आणि विहीर तर बघा किती गच्च भरली। त्यामध्ये पाणी आणि काय दिसतंय मुलांना, डराव डराव करणारी मोठी मोठी बेडकं पण होती। मग थोडा वेळ पाण्यात केली मजा थोडीशी मुलांबरोबर पाण्यात। किती छान ओढा आहे, पाण्याची माहिती सांगितली, आपले पाणवठ्याचे साठे सांगितले, ओढा, नाले, नदी, धरण ही सगळी रूपं मुलांना समजावून सांगितली। यानंतर थोडीशी मौज मजा मस्ती या झऱ्यामध्ये आम्ही मुलांनी केली। मुलं पण खुश झाली आणि मग काय मॅडम उतरल्यात म्हणलं मुलांनी पण पाण्यात मजा केली। चला 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 लवकर आम्ही पाण्यातून बाहेर निघालो, कारण आम्हाला जायचं होतं मंदिरात। आम्हीही निघालो। रस्त्याने छान भाताच्या शेतीचा सुगंध पसरला होता। आता मला सांगा, व्हिडिओत हा सुगंध दाखवता येत नाही, नाहीतर नक्कीच हा सुगंध कसा आहे आणि मुलं कशी चाललेत हे नक्की दाखवलं असतं। किती सुंदर आणि निसर्गरम्य हा परिसर आहे, हिरवाईनं सजलेला, जणू काही हिरवाईची शालच पांघरलेला आहे। मुलंही खुश होती, पण आमची शाळाच अशी निसर्गरम्य परिसरात असल्यामुळे मुलांना काही त्याचं नाविन्य वाटत नाही, पण मी तर खूप आनंदून गेले होते। भाताच्या या शेतीचा खूपच सुंदर असा सुगंध सुटला होता। असं वाटत होतं आत्ताच छानपैकी बासमतीचा भात खायला बसावं। आणि हे आलं आमच्या बिरामणेवाडीतील शिवमंदिर। सर्वांनी आज श्रावणी सोमवारानिमित्त छान दर्शन घेतलं। आम्हीही मुलांचं दर्शन झाले की हे छान धोत्र्याचं फळ वाहून शंभू शंकराचं दर्शन घेतलं। पुन्हा मुलं तामजाई देवीच्या आम्ही मंदिरात आलो, दर्शन घेतलं, मज्जा केली, फुगड्या खेळल्या, खूप खूप मजा केली। आणि मॅडम बरोबर फुगडी खेळताना मुलेही खूप आनंदून गेली। असा सुंदर मंदिर आमच्या बिरामणेवाडी शाळेत आहे बरं का। आणि नक्की हे मंदिर पाहायला या, स्वच्छ सुंदर। मंदिराच्या समोरच छान ओढा आहे, धबधबा दिसत असेल लांबून तुम्हाला बघा। या धबधब्याचं पाणीच खाली येतं, त्याला आम्ही सगळेजण तामकडा म्हणतो। आणि येथीलच जिवंत झऱ्याचं पाणी गावकऱ्यांना पिण्यासाठी येतं आणि त्या पाण्याचा तर आस्वाद काही विचारूच नका। ती छान झाडं ग्रामस्थांनी लावलेत आणि मंदिराची आणि परिसराची निगा नित्यनेमाने केली जाते। झाले आमचे दर्शन झालं, मौज मजा झाली आणि आम्ही पुन्हा निघालो शाळेकडे जायला। अशा रीतीने आता आम्ही शाळेकडे निघालो। शाळेच्या वाटेवरच ही सुंदर भात शेती आहे। किती छान दिसतोय बघा हा परिसर। इथे आलं की इथेच माणूस रमून जातं, इतका हा सुंदर आणि देखणा परिसर। मग काय आमच्या महिलांनी बोलवलं आम्हाला भांगलायला, बेणायला। किती गवत वाढले बघा, बिचाऱ्या दोघी एवढ्या वयस्कर असून पण शेतात काम करतात। मग गावातून आम्ही पुन्हा शाळेकडे निघालो। छान वाट काढत 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 आम्ही आता शाळेकडे निघालेलो आहोत। पण शाळेकडे निघताना आम्हाला एक गंमत दिसली बरं का। आता काय असेल गंमत ती तुम्हीच पहा। असं सुंदर हिरवाईने नटलेली माझी शाळा आणि वाडी बघा, दिसली का गंमत? काय दिसला मुलांना? बरोबर आपला राष्ट्रीय पक्षी मोर दिसला। आमच्या शाळेच्या अगदी जवळ वरच्याच शेतात तो मोर आलाय बरं का खाऊ खायला। किती छान खाऊ खाते बघा। आम्हाला बघून थोडासा घाबरला, पण आम्ही जरा लांबच होतो। लांबूनच कॅमेऱ्यात त्या मोराला टिपून घेतलं। मुले तर नेहमीच हा मोर पाहत असतात आणि त्याचा पिसारा फुलवलेलाही पाहत असतात। मग असा मोर छानसा उडून गेला बरं का। आता आम्ही निघालो मोराला बाय बाय करून पुन्हा शाळेकडे। शाळा आमची वाट पाहतच होती आणि अशा रीतीने आमची आजची श्रावणी सहल छान झाली।